हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। चिनोदा प्रतापूर मार्गावर बस घसरली, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात। चिनोदा प्रतापूर मार्गावर फरशी पुलाजवळील खड्ड्यामय रस्त्यांमुळे भरलेल्या बसचा अपघात झाला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बस घसरून पुलाजवळ अपघात झाला। या घटनेत विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात चालविण्यात आले। अपघात घडताच राणीपूर, प्रतापूर, चिनोदा, नवागाव येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले। मिळेल त्या वाहनांची मदत घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। यात काही वृद्ध प्रवाशांचा देखील समावेश होता व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसमध्ये होते। बसचा अपघात झाल्यानंतर एकमेकांवर सर्वजण आदळून गेल्याने मोठ्या प्रमाणात मुक्कामार विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना लागला आहे। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रतापूरचे पंकज पावरा, आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी, प्रकाश ठाकरे, तळोदा भाजपचे अध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश परदेसी, चेतन शर्मा, पोलीस निरीक्षक आर.बी. लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश निकम, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तळोदा जिल्हा रुग्णालयात डॉक्टर गणेश पवार, डॉक्टर गोविंद शेलटे, डॉक्टर मनोज गावित, डॉक्टर ओंकार वळवी, डॉक्टर परेश चावडा आदींनी जखमींवर उपचार केले। ऐसा स्वाद रहे सदा याद। काकाजी नमकीन, काकाजी नमकीन।